उंच जाणार पाखर आभाळाला मिठी, परदेशाची साद निघाली तोडून रेशी मनाती। दूर देशी तो पोर निजावा माय इथे अंगाई गाते। साठी गेली काठी साठी पाणी पित्याच्या डोळा येते। येशील केव्हा परतून बाळा मनी अनामिक काहुर उठत। वाट पिलाची पाहत आहे एकरी काम घरट, एकरी काम घरट, एकरी काम घरट। परमेश्वरा काय चुकलं आमचं? का आमची परीक्षा घेतोयस तू? नाही परमेश्वर, नाही आता सहन होते सगळं। कोमल मॅडम, तुम्ही इकडं? हो। म्हणजे मॅडम तुमचाही संशय आमच्यावरतीच? सोनल, मी जे ऐकले ते खरं आहे? काय बाबा? तुला त्या मुलाच्या गावाला जायचंय? पण का? कशासाठी? बाबा मला त्याला जाब विचारायचा आहे। जाब? अगं जयश्री, काल मला बबन भेटला होता, पण त्याच्या बोलण्यावरून मला असं काही जाणवलं नाही की त्याने हे सगळं काही केलं असेल म्हणून। तुला एक सांगू का? ही माणसं फार लबाड असतात। कुठलाच चोर त्याचा गुन्हा कधीच कबूल करत नाही, आणि त्यात बबनसारखी माणसं तर फारच हुशार असतात। बरं ते जाऊ दे, तुला समीरचे बाबा भेटणार आहेत का? का? अगं या वकीलपत्रांवर त्यांची साईन हवी होती। हो अगं, इथून मी सरळ समीरच्याच घरी जाणार आहे। तिथे वकीलपत्रावर मी सिग्नेचर्स घेते त्यांच्या। इफ यू डोंट माइंड, तुझी फीस किती झाली ते सांग। फीजचं नंतर बघू, आधी समीरला तर बाहेर काढूया। अगं तसं नाही, बघ आपण चांगल्या मैत्रिणी आहोत आणि हे तुझं प्रोफेशन, कळलं? वकिलीकडे मी व्यवसाय म्हणून पाहत नाही, हा माझा पेशा आहे। तरी पण घेईन ग मी फी, पण आत्ता नको। जयश्री, समीरची बिल होईल ना ग? 100% होईल, तू अजिबात काळजी करू नकोस। एनिवे, तू लग्न कधी करणार आहेस? अगं माझं लग्न झालंय। कधी? अगं कुणाबरोबर? मला नाही सांगितलं ते। अगं वकिली पेशा बरोबर। आता हा वकिलीच माझा नवरा आहे। प्रेमात पडावा असा मुलगा मिळाला नाही वाटतं? तसं म्हणशील तर नाहीच अजून। मग मी शोधू? काही गरज नाहीये, फक्त तू तुझ्या लग्नाची तारीख कळव म्हणजे मिळवलं। निघते मी। मयूर, आपण ज्या माणसावर प्रेम करतो ना, तो माणूस आपल्यापासून लांब गेला ना की आपल्याला प्रेमाची किंमत कळते। सॉरी मयूर, मी खूप त्रास दिला ना रे तुला। तुझी कुठलीच गोष्ट सिरियसली घेतली नाही ना मी। मयूर, आय एम व्हेरी सॉरी। मयूर, मला तुला काहीतरी सांगायचंय। एक मिनिट सोनल,
मला तुला काहीतरी सांगायचंय. मयूर, तुझी प्रत्येक गोष्ट ऐकायची ठरवली आहे मी. सांग ना. जी गोष्ट सांगण्यासाठी तू इतके दिवस लावलेस सोनल, गोष्ट सांगून आता काही एक उपयोग नाहीये. म्हणजे? सोनल, माझं लग्न झालंय. अगं पण मयूरने तुला अगोदर सांगितलं नाही लग्नाबद्दल? सांगितलं होतं ना. मला वाटतं मयूरने तुला फसवलंय. 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 बबनराव, सकाळी ती ॲडव्होकेट बाई आली होती पोलीस स्टेशनवर. समीरशी खूप वेळ बोलत होती आणि तिच्याबरोबर ती एक मुलगी होती. काय नाव बरं? कोमल. हा, कोमल. काय बबनराव, ही कोमल त्या समीरची प्रेयसी आहे का? राठोड साहेब, मानलं पाहिजे तुम्हाला. तुमची नजर एकदम पक्की आहे. ओ, पोलिसी नजर आहे. सगळ्या खबरी ठेवाव्या लागतात. राठोड, एक काम करा, सरकारी वकील जरा चांगला द्या. त्या समीरला कमीत कमी 6 महिने शिक्षा व्हायला पाहिजे. आणि पैशाची काळजी अजिबात करू नका. ते सगळं जमेल हो, काळजी ती नाहीये. काळजी ही आहे, ती ॲडव्होकेट बाई आहे ना, जाम हुशार आहे, सॉलिड. नाही, उद्या असं व्हायला नको, जाळं आपण टाकलंय आणि आपणच फसायचो त्यात. राठोड, तुम्ही किती वर्ष नोकरी करता हो? राठोड, वाटा शोधायच्याच म्हटलं ना तर एकाच रस्त्याला 100 वाटा शोधता येतात. कळलं? हो, ते ठीक आहे हो, पण त्या ॲडव्होकेट बाईने सकाळी मला इतके प्रश्न विचारले आहेत ना की काय विचारू नका. खूप उलटसुलट तपासणी घेतली आहे माझी. हा, मला तर असं वाटतंय की तिला संशय आलाय. हा प्लान आपणच केलाय म्हणून, हे जाळं आपणच टाकलंय. आता सगळी मदार जी आहे ना ती त्या सरपोतदारवर आहे. नको तिकडे आता तोंड त्याने उचकटायला नको. आणि समजा त्याने तोंड उचकटलं ना तर आपला गेम फसला म्हणून समजा. राठोड, आम्ही एवढे कच्चे खेळाडू नाही बरं का. तो सरपोतदार काय हो, त्याचा बाप पण आमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. एवढी काळजी आम्ही घेतो बरं का. तुम्ही फक्त तुमचं काम प्रामाणिकपणे करू नका. त्या सरकारी वकील बाईला आपल्या बाजूने करता येईल का? अशी चूक अजिबात करू नका. 99% तिला आपल्यावर संशय आहे. 1% बाकी आहे. हे तुम्ही जर असे पैसे दिले, तशी लाच दिलीत ना, तो 1% पण गेला. कळलं? असं म्हणतो. बबनराव, एक सांगायचं होतं तुम्हाला. ती मुलगी, काय नाव तिचं? हा, कोमल. हुशार मुलगी आहे. तिचं काय होतंय का ते बघा. अहो, तिनंच आणलंय ना ॲडव्होकेट बाईला पिक्चर मध्ये. हा, तिला बघा. राठोड, त्या कोमलला अजून माझे खायचे दात दिसता कामा नाहीत. कारण तिचे आणि माझे जरा वेगळे संबंध आहेत. काय बबनराव, त्या कोमलवर प्रेम बिम करायला लागला नाहीत ना? नाही, अजून तरी नाही. म्हणजे इन फ्युचर मध्ये चान्स आहे तर बबनराव. राठोड साहेब, तुम्ही शब्दामध्ये पकडता बरं का. ठीक आहे, सांगतो. आम्ही खरंच कोमलच्या प्रेमात आहोत. या मछलीला जरा वेगळ्या पद्धतीनं आमच्या जाळ्यात अडकवायचं आहे. म्हणजे कसं की ही मछली पाण्यात राहून सुद्धा आमच्यासाठी तडफडली पाहिजे.
कुठल्या वळणावर येऊन थांबलं आयुष्य? ऋतू बदलावं तसं आयुष्य बदलू शकतं? जीवाला चटके देणारं ऊन असतं तेव्हा जीव कासावीस होतो. नकोस वाटतं धो धो कोसळाव्यात श्रावण सरी. ढगांना छेदत यावं इंद्रधनुष्य, सप्तरंगांची उधळण करणार. सुखाची टाकावी त्यानं कमान दुःखांच्या ढगांवर. ही सुखदुःखांची झालर नेहमीच मोहक वाटायची मला. पण आज अशा अवघड वळणावर येऊन थांबलोय मी. नेमकं ऋतुचक्र कोणत्या दिशेने फिरते हेच समजेना. एकीकडे रणरणत्या उन्हासारखा भूतकाळ, ज्यात जशा गोड आठवणी आहेत तशाच जिवारी लावणारेही आहेत. मयूर, का शांत बसलायस? आज कॉलेजला पण एक पण लेक्चरला अटेंड नाही केलंस ना? उद्या पहाटेच्या गाडीने गावाला चाललो. का? काय झालं? बाबा आजारी आहेत. अरे पण उद्यापासून एक्झाम्स चालू होत आहेत आपल्या. मी एक्झाम्स अटेंड नाही करू शकणार. मयूर, काय बोलतोयस? अरे वर्ष वाया जाईल मयूर, समजतंय का तुला? मला बाबांपेक्षा महत्वाची नाहीये एक्झाम महत्वाची मला बाबांपेक्षा. मला जावंच लागेल. मयूर ठीक आहे, पण परत कधी येतोयस? मला नाही माहिती. म्हणजे बाबा सरकारी दवाखान्यात ऍडमिट आहेत गावाला. डॉक्टर म्हणाले की मयूर शांत हो. ऐक मयूर, मी येऊ तुझ्या बरोबर? नाही नको, तुझी एक्झाम आहे. मयूर मला यायचंय तुझ्या बरोबर. खरंच नको. बघ मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न कर. मयूर बरं एक मिनिट, हे पैसे घे. अगं कशाला? माझ्याजवळ आहेत पैसे. नाही राहू दे तुझ्याजवळ मयूर, प्लीज. माझ्या वाईट काळात माझी जीवापाड काळजी घेणारी सोनल, ती आठवली की ऊर भरून येतो. डोळ्यात पाणी येतं, कोसळतं पावसात फाटलेल्या आभाळासारखं. पण त्याच पावसात उन्हाच्या किरणांमध्ये दिसणारी इंद्रधनुष्यासारखी माझी छाया माझ्या आयुष्यात आली. म्हणजे मला एक विचारायचं होतं की मी तुला मनापासून पसंत आहे का? हे काय बोलणं झालं? नाही तसं नाही. तू मला पाहिलं नाहीस आणि सरळ लग्नाला उभी राहिलीस म्हणून म्हटलं. फोटो पाहिलाय की मी तुमचा. पण फोटोवरून माणसं ओळखता येतात? मग काय एक दिवस भेटून माणसं ओळखता येतात? सोनल हा माझा भूतकाळ, तर छाया माझं भविष्य. पण हा ऊन पावसाचा खेळ माझा जीव घेणार. हातातून निसटून जाणार माझं आयुष्य. हा श्रावण कोसळलाय माझ्या घरावर.
बर, निघू? मी काय म्हणते, एकदा बॅग उघडता का? अगं आता काय, आणखी शेवटच्या क्षणी? नाही म्हणजे स्वेटर ठेवलाय की नाही आठवत नाहीये मला. अगं रात्री तूच सर्वात पहिल्यांदा तोच बॅगेत भरला होतास ना, विसरलीस एवढ्या? आणि जरी समजा विसरलीस तरी तिथे मला मिळणार नाहीये का? अहो, आपल्या माणसांनी विणलेल्या स्वेटरची ऊब विकतच्या स्वेटरला येणार आहे का? तरी बरं बॅग तूच भरली होतीस म्हणून. अहो, काही राहायला नको एवढंच माझं म्हणणं, दुसरं काही नाही. बाबा, पासपोर्ट वरच ठेवा हा. हो ग बाई, एंट्रीच्या वेळेस कामाला येईल. आणखी काही? बाबा लवकर परत या. हो हो. बाबा आय एम सॉरी, माझं चुकलं. मी जरा जास्तच बोलले तुम्हाला, मला माफ करा प्लीज. वेडी ग माझी सोनल. अगं माझा राग नाहीये तुमच्यावर. माझा माझ्या मुलींवर पूर्ण विश्वास आहे. त्या काहीही चुकीचं वागणार नाही त्याची खात्री आहे मला. किंबहुना आमचे संस्कारच त्यांना तसं वागू देणार नाहीत. हो बाबा, तुमच्या संस्कारामुळेच तर आज आम्ही आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जाऊ शकतो. अहो, रोज डायबेटीसच्या गोळ्या घ्यायला विसरू नका हा. अगं आता डायबिटीसच्या गोळ्यांची काहीही गरज नाहीये, कारण माझ्या आयुष्यातला सगळा गोडवा मी इथेच सोडून चाललोय. अहो, असं काहीतरी बोलू नका. असं काहीतरी बोललात ना तर जाऊ देणार नाही मी तुम्हाला, थांबवून घेईन. त्याचा आता काहीही उपयोग होणार नाही, कारण ऑफिसने सगळं काही मॅनेज केलेलं आहे, सगळं ठरलेलं आहे. गंमत केली हो. तुम्ही काही काळजी करू नका, निश्चिंत मनाने जा आणि कामावर लक्ष कॉन्सन्ट्रेट करा. आणि 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 लवकर परत या. पाहिलं पोरीनो, तुमच्या आईचा माझ्यावर किती जीव आहे तो. आम्हाला माहित नाही असं वाटतंय तुम्हाला? आई बाबांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ना. खरंच आपल्या माणसाला ओळखायला कधी कधी एक क्षणही पुरेसा असतो, नाहीतर आयुष्यही पुरत नाही. काय ग सोनल, अगं कसला विचार करतेस? कुठे हरवली आहेस? काही नाही बाबा, विल मिस यू. हो. चला आता, आपल्याला उशीर होतोय. आणि आपल्या लेकींसाठी शॉपिंग करत बसू नका रोज. इथे भारतात सगळं मिळतं, नाही तर अख्खं जग घेऊन याल इकडे. अरे किती बोलते ही बाई. आता जाताय ना, नाही ऐकायला लागणार हा माझी बडबड तुम्हाला. नाही नाही, माझं चुकलंच. काय चुकलं? काय विशाखा, तुझ्या या बडबडीची मला इतकी सवय झाली आहे ना, ती रेकॉर्डच करून न्यायला हवी मला तिकडे, नाहीतर मला तिथे घर खायला उठेल. करा, चेष्टा करा माझी. आता जर तुम्ही असंच बोलत बसलात ना तर त्या प्लेनच्या पायलटचा फोन येईल. बरं, जातो मी. अहो, किती वेळा सांगितलं जातो म्हणूनही. येतो म्हणावं. त्याने काय होतं? त्यानं जाणारा माणूस लवकर परत येतो. एक सांगू, जाणाऱ्या माणसाला ना एकदा नीट डोळे भरून पाहून घ्यावं. त्याने काय होईल? म्हणजे तो परत येईपर्यंत त्याच्या गोड आठवणींवर आपल्याला जगता येतं. आता चला. चला. बाबा काय ग? लवकर परत या, कारण आय मिस यू.
आणि तुमच्या करिअरची पहिली केस आहे. अपयश नाही पचवता येणार तुम्हाला. आत्ताच ठरवा विड्रॉ व्हायचं. आणि एकदा केस चालू झाल्यानंतर मी काहीच करू शकणार नाही. तुमच्या वकिली सल्ल्याबद्दल आभारी आहे. पण रणांगणात जिंकायचं किंवा हरायचं हे मी ठरवणार आहे. माझं एवढंच म्हणणं आहे मिलॉर्ड. आरोपी समीर गोडबोले यांनी माझ्या आशिलावर प्राणघातक हल्ला केला आणि त्याची शिक्षा यांना जास्तीत जास्त देण्यात यावी. यासाठी सबळ पुरावे लागतात. मिलॉर्ड, माझ्या सहकारी वकिलांनी असा एकही ठोस पुरावा इथे सादर केलेला नाहीये ज्याच्याहून लक्षात येईल की माझे क्लायंट मिस्टर समीर गोडबोले यांनीच सरपोतदारांवर खुनी हल्ला केलेला आहे.